हा गेला बालीपाशी. ओय बाली, असं म्हणतात की तू लयच पराक्रमी आहेस, चाल माझ्यासोबत युद्ध कर. आता ते बाली जे होता त्यावेळेस ते बाली जाय ना रोज 7 समुद्र स्नानासाठी जात जाय रोज. सुग्रीवाचा भाऊ बाली, त्याचा नियम होता समुद्र स्नानाचा, त्याचा नियम होता. आणि रोज 7 समुद्राचं स्नान करून तो यायचा म्हणतात. आणि तो चालला नियमासाठी आणि हा आळवा आला. अय ऐक, अय तुला सांगितलं ना ऐक, चाल माझ्यासोबत युद्ध कर. बाली आता काय, बालीला डेंजर होता. तो काही ना साधू का साधू होता का, तो खतरनाक माणूस. त्याला आलं टेन्शन. त्याचं युद्ध कर युद्ध कर युद्ध कर. धरलं बा रावणाले असं आणि ठेवलं बगलीत असं. त्याला बगलीत घालून 7 समुद्राच्या आंघोळा करून आला बाली. रावण परेशान, त्याला बाहेरही निघताय नाही, बगलीचाही वास खरा. परेशान झाला बिचारा. आणि इतकं त्याला घरी आणलं. आणि मुलगा झाला होता अंगद. आता याला 10 तोंड होतेत ना, तर हे खेळणं झालं तर खेळण्यासारखं बरं वाटत आहे. त्याला त्या बालीच्या झोक्यावर लटकवलं, त्या अंगाताच्या झोक्यावर लटकवलं. अंगाता लहान होता ना, पाळण्यातच होता ते. त्या लहान लेकराला बरं वाटून त्या पाळण्यात त्याला लटकवलं, उलट लटकवलं. याचे पाय बांधले तर याचे मुंडके खाली. मग तो अंगद म्हणते मुका बस रे रावणा, पुढे शिष्य जर देवा तू सांगू नको काही, मी मुतो तर त्या तोंडावर ओढत जाय म्हणतात. तू काय मला शिकवतो. उन्मत्त माणसाची पाक कशी जिरते. याचं बरेचदा असं गेलं. असाच हा एकदा गेला अयोध्येत गेला. अयोध्येत रघुराजा राज्य करत होता. रघुराजाचे अजाचे दशरथ आणि दशरथाचे प्रभू राम. रघुराजा आणि राज्य करत होता. मोठे धर्म, इतके पुण्य, काय म्हणते पुण्य श्लोक होते म्हणतात का, इतकं जबरदस्त जीवन होतं यांचं की हा सूर्यवंश होता बरं, पण रघुराजाचं जीवन इतकं उज्ज्वल होतं, एवढा पराक्रम स्वजूळ होता. त्याचा परिणाम सूर्यवंशाचं नाव बदललं, तो रघुवंश झाला. आपण म्हणतो ना, रघुकुलरीत सदा चली आई, प्राण जाय परी बचनन जाय. राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी. बोलत जा बोलत जा. राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी. रघुकुलरीत सदा चली आई, राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी. प्राण जाय परी बचन न जाई. राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी. राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी. राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी. पवन सुत हनुमान की जय. आता रघुराजाच्या बद्दल बऱ्याच कथा आहेत रावणासोबतच्या. आता जरासा अभ्यास करत नाही, लिहून ठेवत नाही, म्हणून जरा स्वतः सोड जर आहे. कथा सांगतो मी, रावणाची कशी फजिती झाली रघुराजासोबत. थोडंसं फक्त कमी जास्त होईल, थोडंसं काही ध्यानात आहे, काही भुललो मी. काय झालं, रघुराजाजवळ जेव्हा हा रावण गेला ना युद्धाच्या अपेक्षेनं, आपल्या घमेंडीत नाही, तर रघुराजा पूजा करत बसला होता. पूजा, आता ती पूजा होती शास्त्रोक्त पूजा होती बरं. म्हणजे ते आचमन घेणं, ते 12 ठिकाण, ते सगळी अशी पूजा होती. मग आता ते म्हणे मला युद्ध करायचं. तर रघुराजानं खून आलं की पूजा होऊ दे, मग करतो त्याचं युद्ध. तो बसला बाजून. आता रावण कटायला, आणि रावण हुशार होता ना, ज्ञाता होता, त्याला सगळं पूजा विधी सगळा माहित होता. ते पूजा चालू असता काय झालं माहित आहे का, पूजा चालू असताना त्या पूजेच्या अर्ध्या मधात रघुराजानं काही पाण्यात हात बुडवला. असा हात बुडवला ना, असं पाणी फेकलं. असा हात बुडवला, पाणी फेकलं. असं रावण विचार करू लागला, ही कोणती पूजा आहे. पूजेत नाही असा पाण्यात हात बुडवून असं पाणी फेकणं, हे तर कुठे पूजेत नाही. यानं पूजा कुठे शिकली. जे म्या शास्त्रानुसार पूजा पाहायलाय ते
ते सगळी पूजा तर अशा अशा पद्धत नाही, पाणी फेकायचा तर विषय कुठेच नाही. यानं चालू पूजेत पाणी कसं काय फेकलं? रावण परेशान. पूजा बिजा उरकली, बरं चाल युद्ध करायचं का म्हणे. ते म्हणे युद्ध मग करू म्हणे, पण तू पूजा करत बसला होता ना म्हणे. हो. तर पूजा करता करता मधात असं पाणी फेकलं म्हणे. हे तर कुठे शास्त्रात लिहिलं नाही, हे तर पाणी कसं काय फेकलं हे मधात नाही. मग रघुराजा म्हणे ते पूजेतलं नव्हतं म्हणे. मग एक ब्राह्मण त्याची गाय, पण त्याची गाय धरली म्हणे एका वाघानं. आणि वाघ आता त्या गायीला मारणार आहे. त्या ब्राह्मणानं पाहिलं आणि त्या ब्राह्मणानं आवाज दिला, हे रघु महाराज धावा तुम्ही, हा वाघ माझी गाय खाणार आहे. त्यानं तिथून आवाज दिला आणि रघु महाराज इकडे पूजा करू लागली. तर ते म्हणे त्याची गाय खाणार होता म्हणे वाघ. आता मी पूजेतून उठून जाणं बरोबर नाही त्याच्या गायीला वाचवसाठी. मग मी काय केलं म्हणे, असं पाणी धरून असं फेकलं म्हणे आणि त्याच्या गायीचं रक्षण केलं. असं कुठे असते, पण इथून पाणी फेकलं आणि तिकडे वाघ मारला. हा मला नाही पटत म्हणे. पाहुणे म्हणजे तुले मी सांगितलं ना वाघ मारला, तुले जर पटत नसेल तर पाहून ये. रावण म्हणे एकदा पाहूनच या, खरी गोष्ट आहे का. मग कोण्या गावले? मग आमक्या गावले. इथून 100 किलोमीटरवरचं गाव. तिथरोग रावण गेला टोले घेत. त्या गावात त्या बामणाचं घर पाहिलं आणि त्या बामणाला विचारलं, का रे ते पायटी पायटी तुझी गाय वाघ खाणार होता का म्हणे. हो. मग खाल्ली का म्हणे. नाही. काऊन नाही खाल्ली? मी रघु महाराजाला आवाज दिली म्हणे आमच्या, आणि लगेच त्यानं तिकडून हे सोडलं म्हणे की वाघ मरून गेला म्हणे. हे बा वाघ मरून पळलाय म्हणे. रावण जाम झाला. अरे राम राम, पाणी फेकते इथून तर तिकडे वाघ मारते. रावण परेशान झाला. आला मग रावण युद्धासाठी. आला युद्धासाठी, उन्मत्त होता ना एवढा, त्याला डेमो देऊनही ते काही सावरल्या गेला. युद्धासाठी आला युद्धासाठी. तिथरो काय केलं, शरयूच्या काठावर जे आहे ना, शरयूच्या काठावर रघुराजानं काय केलं, एक चित्र बनवलं वाळूवर. असं हातानच वाळूवर असं चित्र काढलं. असं म्हणे का रे म्हणे. हो गेलतो मी. हो खरे आहे, मेला म्हणे वागते गाय वाचून. चला मा समज युद्ध कर लागते. हो बरं बरं बरं, पण तुझी तयारी आहे पुरी युद्धाबिद्धाची? मग म्हणजे सांगितलं नाही. पुरी तयारी आहे म्हणे. मग ते चित्र काढलं होतं ना, त्या चित्रातला ते वाळूवर काढलेलं चित्र, त्या चित्रातला एक कोपरा पुसला फक्त. असा चित्र पुरं काढलं होतं, त्याचा एक कोपरा पुसला रघुराजानं. एक कोपरा पुसून टाकला त्याचा. म्हणे बस झाला का इतके नुकसान का अजून कर लागते? म्हणे कायचं नुकसान? म्हणे तुझे भरपूर अजून युद्धाला सुरुवात झाली नाही, पण तुझे नुकसान लय झालं. म्हणे हा कायचं नुकसान झालं? म्हणे तुझे जे शहर आहे ना म्हणे लंका, त्याच्यातला एक एरिया गायब झाला म्हणे. पाय आता म्हणे काही तुला वेळ लागत नाही. मग असा कसा गायब झाला? तू जाऊन पाय ना, तुला खोटं पटत नाही तर. तुझ्या लंकेतला एक भाग पुन्हा खतम झाला. तू काही सांगशील, जाऊन पाह तू. नाही पटलं वापस येऊ. त्याचं मी कुठे पोहून चाललो, माझ्या गावाचा आहे पण वापस ये. रावण गेला जाऊन पाहिलं तर लंकेचा पुरा एक एरिया खतम झाला होता. अरे राम राम राम, आला वापस. म्हणून तू कसं काय केलं? म्हणे आपल्याला काही लय कर लागत नाही, हे पुऱ्या लंकेचं चित्र आहे म्हणे. आता ज्या ज्या चित्रावर मी हात फिरवीन ते खतम होऊन जाईल म्हणे. मग करायचं का युद्ध? म्हणे जय जातो घरी. म्हणजे साधारण होता बरं रावण, पण त्याचा उन्मत्तपणामुळे पाहता किती वेळ झालं तरी त्याला रघुराजाचं लय टेन्शन आलं. बरं याचं काही ना काही करावंच लागते म्हणे. काय करावं? तर तो एक दिवस तो बहादर त्यानं रघुराजाचं रूप घेतलं. याच्या बायकोचं शील भ्रष्ट करून टाकतो म्हणे. रघुराजाच्या बायको, तिचं नाव होतं मंगला. म्हणे हिचं शील भ्रष्ट करून टाकतो म्हणे. मग कसा हे करील म्हणे. मग आला रघुराजाचं रूप घेऊन रावण. आता ती रघुराजाचीच बायको होती. काय रावणा कुणीकडे मारला चक्कर, तो होता रघुराजाच्या रूपात. काय रावणा म्हटलं की जो पयाला डबल अयोध्येतच आला नाही. म्हणून रावणाच्या काळात सगळ्या पृथ्वीवर रावणाचं राज्य होतं. पृथ्वीवरच नाही, सगळ्या त्रैलोक्यात. पण काही जागा सुटल्या होत्या. कोणकोणत्या जागा सुटल्या? एक ही अयोध्या सुटली होती. जिथपर्यंत अयोध्येचं राज्य आहे ना, तिकडे रावणानं जायची कधी हिंमत केली नाही. तिकडे ते बालीची किष्किंधा सुटली होती.
तिकडे पण नाही, एकदा आलो वाचून डबल जात नाही आता तिकडे. पुन्हा तो सहस्रार्जुन ज्याला 1000 हात होते तिकडे गेला नाही तो. रावण एक दिवस संध्या करासाठी बसला. संध्याकाळी थोडीशी संध्या करत असतात, संध्याकाळच्या वेळेस सूर्य डुबताना ते ब्राह्मण लोक करतात, ते जसं आपण हरिपाठ करतो तसं करतात. आणि त्या टाइमले हा सहस्रार्जुन आपल्या 1000 बायका संग नदीवर स्नानासाठी आला. पाणी कमी होत, 1000 बायका पाण्यात उतरल्या, बायका संग हा उतरला. पाणी कमी होतं त्या नदीतनी, म्हणजे असं जसं म्हणा तेवढं पाणी नव्हतं. त्या बाया म्हणे का एवढ्या हौशीनं आलो म्हणे पाण्यात इकडे पोहायसाठी आणि पाणी नाही म्हणे, बरोबर थोडंसं पाणी जरा जास्त पाहिजे होतं. तर सहस्रार्जुनानं काय केलं होतं, आपल्या 1000 हातानं तो नदीचा प्रवाह, धरणाची भीत कशी असते, बांध घातला हातानं त्या नदीले, आणि येणारं पाणी थांबत गेलं. पाण्याचा प्रवाह पातळी वाढली आणि त्या बाया सगळ्या तिथे आंघोळ करू लागल्या. मग त्या बाया सांग हा रावण काठावर बसला होता संध्या करत, तर त्याच्या गेलं नाका तोंडात पाणी, डोळे बंद गेलते ना, थोडंसं ध्यान लावून बसला असा, पाण्याची पातळी वाढली, त्याच्या गेलं नाकात पाणी. आता एवढा उग्गीर माणूस, एवढा बलवान माणूस, शक्तिशाली म्हणून त्याच्या नाकात पाणी घातलं. कोण आहे म्हणून उठून उभा राहिला, त्याची संध्या भंग केली ना. सहस्रार्जुन दिसला, गेला सहस्रार्जुनाच्या अंगावर. सहस्रार्जुन म्हणे इतक्यानं तू जिरली नाही का म्हणे, हा इतक्यात समजून घेऊन चालला जाय. तर तिकडे पण यानं काही तो एरिया त्यानं सोडून दिला होता. आणि असे काही एरिये जे या रावणानं सोडले होते. बाकी सगळ्या त्रैलोक्यात या रावणाचं राज्य होतं. एकदा उन्मत्तपणामध्ये हा गेला कैलासात, आणि त्या उन्मत्तपणा त्यानं कैलास पर्वत उचलला. मुळापासून तो कैलास पर्वत उचलला आहे. भगवान शंकरजी त्याच्यावर बसले आहेत, त्यांच्या सहित उचललाय त्यानं हा पर्वत, आणि हा धरला वर. आता विनाकारणच ना, काही गरज आहे, घर आहे ते भगवान शंकराचं. आता घरच उचललं सांगा आज उद्यापासून, नाही का माणसाला टेन्शन आहे. भगवान शंकरजी मुख्य बदल पार्वती कोण आहे म्हणे उचलणार, हे काय आहे, सांगितलं रावण आहे म्हणे. म्हणे काय आहे, मग आपल्या शक्तीचं प्रदर्शन तो करू लागला. मग एवढी त्या अंगात ताकद आहे का. तर भगवान शंकरानं आपलं जे पायाचा अंगठा जे आहे त्या पर्वतावर असा टेकवला, तो दाबला खाली, त्याच्यामुळे तो पर्वत खाली आला, आणि त्या पर्वताच्या खाली रावणाचे हात चिरडल्या गेले, हात दबले, त्याला काही निघे नाहीत. आणि जो त्यानं आकात सुरू रडणं, आरोया आणि किरोया सुरू केल्या, त्या रावणाच्या रडण्याच्या आवाजानं म्हणतात, आरोळ्यानं म्हणतात, त्रैलोक्य कंपायमान झालं. एकनाथ महाराज म्हणतात, तुवा केला दीर्घ रव दारुण, त्रैलोक्य झाले कंपायमान. त्या रडण्यानं त्रैलोक्य थर 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 असं हालायला लागलं. भूकंप होते का असं वाटायला लागलं. सगळ्याच्या लोकांना कानात बोट घातले, इतका भयानक तो आवाज होता. आणि या रावणाच्या आरोयानं लोक आपोआपच रडायला लागले म्हणतात. आणि मग यानं जेव्हा क्षमा मागितली भगवान शंकराची, तेव्हा जे आहेत भगवान शंकराने त्याचे हात मोकळे केले, यानं कैलास परत खाली टेकवला. म्हणून त्याचं नाव रावण असं झालं. तस्मात तुझे नाव रावण, देव यक्षगण म्हणतील. यानं जोरात हा रडला होता ना, जोरानं रडणारा म्हणून रावण एक अर्थ असा होते. आणि एक अर्थ असा सांगेलाय, हा रावण जिथे जिथे जायचा तिथे तिथे त्या त्या भागातले लोक पहिलेच रडणं सुरू करून द्यायचे. तर म्हणून याचं नाव रोदनाथ रावण. हा लोकांना रडवणारा तो रावण. म्हणजे आता जसे आजचे आमदार, खासदार, मंत्री हे दौऱ्यावर जातात ना, दौऱ्यावर. रावणाचा दौरा ज्या भागात असला, उद्या रावण आपल्या भागात येणार आहे की लोकांची लघवी संडास बंद होऊन जात जाय, नाही तर लगेच होऊन जात जाय. बस तो येणार आहे म्हणजे आपत आहे, म्हणजे आपतच होता. हा लोकांना सुखानं जगू देत, टॅक्स वसूल करायचा लोकांकडून, हा लोयच भारी होता. जिथे जाईल तिथे लोकाले रडवायचा. म्हणून रोदनाथ लोकाले रडवत होता, म्हणून त्याचं नाव रावण असं ठेवल्या गेलं. तस्मात तुझे नाव रावण. बापरे, काय
ऐश्वर होतं रावणाचं. रावणाच्या ऐश्वर्याचं वर्णन तुकाराम महाराजांनी आपल्या गाथेत केलं. जगद्गुरु तुकाराम महाराज असे आहेत, ते कोणाचंच तुकाराम महाराजांना कोणालाच मोठेपणा दिलं नाही. तुकाराम महाराजच्या गाथेत कोण, आपली एक सप्त्याची पत्रिका असते 2 पानाची, एकच फ्लॅक्स असते फक्त. बापा बापा इतके नाव असतात, इतके नाव असतात, अमक्याचं ढमक्याचं टमक्याचं फलाण्याचं. एका पेजवर इतके संसारिकाचे नाव असतात, इतके नाव असतात. आपली सारी लोकांच्या नावानंच पत्रिका भरेल असते. आणि तुकाराम महाराजचा गाथा 4000 अभंगाचा गाथा आहे. कोणाचं नाव घेतलं नाही महाराजांनी. नाही 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 नाही. गाथा जर वाचला ना महाराजच्या गाथेमध्ये मोजक्या लोकांचे नाव दिसतील. आणि नावही किती शॉर्टकट. अधिकारी लोक पण त्याचं नाव लंबलचक नाही. माननीय, परमपूज्य, हरिभक्तीपरायण, गुरुवर्य, इतकं लंब नाही, सारखं गाथेत नावं नाहीत कोणाची घेतली तुकाराम महाराजांना. काय शिकण्यासारखी गोष्ट आहे. कोणाचं नाव नाही घेतलं. आता तुकोबाराय त्या काळात कोण नशीन का मोठं सांगा बरं. कारण ज्ञानेश्वर महाराजाला गुरु मानतात, आपलं आराध्य मानतात तुकोबाराय. पण ज्ञानेश्वर महाराजचं इतकं वर्णन नाही केलं जितकं डिटेल वर्णन रावणाचं केलेलं आहे. जितकं वर्णन रावणाचं केलं नाही इतकं ज्ञानेश्वर महाराजही केलं नाही तुकाराम महाराजानं. हा तुकाराम महाराज म्हणतात, मग आता हा अभंग आपण दोह्यासारखाच म्हणू. आता तुम्ही फक्त ऐका, म्हणजे वाटलं पाहिजे रामायण आहे म्हणून. काशीनाथ मध्ये रामायण वाटलं पाहिजे. आता ऐकत नाही म्हणत ते वाजवणारे बजावणारे सारेच बसवलं असते त्याला. अरे पाषाण परीस भूमीजा पुनद, वंशाचा संबंध धातयाचा. सोनियाची पुरी समुद्राचा वेढा, समुदाय गाडा राक्षसाचा. समुदाय गाडा राक्षसाचा. 14 चौकड्या आयुष्य गणना, बंधुवर्ग जाना कुंभकर्ण. 80 सहस्र जया सुंदर कामिनी, माझी मुखरणी मंदोदरी. माझी मुखरणी मंदोदरी. 5 लक्ष घरे पाषाणाची जेथे, 7 लक्ष तेथे विटबंदी. कोटी घरे जेथे काशा आणि तांब्याची, शुद्ध कांचनाची 7 कोटी. शुद्ध कांचनाची 7 कोटी. पुत्र पौत्रांचा लेखा कोण करी, मुख्य पुत्र हारी इंद्र आणि. तुका म्हणे ज्याची संपदा एवढी, सांगा ते कवडी गेली नाही. सांगा ते कवडी गेली नाही. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. रावणाचं ऐश्वर्य मांडलं तुकाराम महाराजांनी. पाषाण परीस भूमीजा बुनद, वंशाचा संबंध धातयाचा. कुळ पाहिजे म्हणतात मोठं. कुलवान पाहिजे ना माणूस, कुळ चांगलं पाहिजे म्हणतात. आणि याचं कुळ कोणतं होतं, याचा वंश कुठून आला होता. वंशाचा संबंध धातयाचा. ब्रह्मदेवाच्या वंशात जन्माला आला होता हा. ब्रह्मदेव म्हणजे केवढी मोठी हस्ती आहे. ब्रह्मदेवाचे पुलस्त्य, पुलस्त्याचे विश्रवान, विश्रवाचा रावण, म्हणजे उज्ज्वल वंशातले जन्म. वंश चांगला होता. आणि मग जिथे राहणं आहे, जिथे राहतो ना तो, तर तिथली जमीन, तिथले दगड परीस होते म्हणतात. सोनं बनवणारे गोटे होते म्हणतात त्याच्या गावात. भूमी जाबू नद, जाबू नद नावाचं एक सोनं आहे. आता हे बनते कसं, हे चंद्रशेखर महाराजांनी सांगितलं होतं, पण महाराजांना लिहून ठेवलं नाही ते. जाबू नद म्हणजे जांभळापासून एक सोनं बनते. ते कसं बनते, काय होते ते असं एक त्याचं चिंतन आहे, ते लिहून ठेवलं नाही. तर याच्या हे ज्या गावात रावण राहते ना, तिथली जी जमीन होती, भूमी, ते सोन्यासारखी होती म्हणतात. आपल्या सोन्यासारखी नाही, जाबू नद नावाच्या सोन्यासारखी होती म्हणतात जमीन. आणि दगड परीस
लोखंडाचं सोनं करणारे गोटे होते मग त्याच्या गावातनी. बरं बरं बरं, गाव सोनियाची पुरी. पुरी म्हणजे गाव, गाव सोन्याचं गाव होतं म्हणतात. बर समुद्राचा वेढा. आणि गावाला संरक्षण पाहिजे ना, तर मग संरक्षण काय होतं, गावाच्या भोवती समुद्र होता. आता कोणाला गावात जर जायचं असेल तर पुरा समुद्र क्रॉस करून जायला लागलं. म्हणजे गाव कसं होतं, त्याला सुरक्षित गाव होतं. असं म्हणतात की आपला भारत सुरक्षित आहे. म्हणतात बरं. एका बाजूने हिमालय आणि बाकीच्या 3 बाजूने काय, एका बाजूने हिमालय आणि 3ही बाजूने समुद्र आहे. तरी अति की कुठून घुसतात काय माहिती. त्या एका हिमालय आहे ना, त्या किती थंडी आहे, बर्फ त्याच्यातूनही येतात बिचारे. काय आफत आहे आता. पण इतकी सुरक्षा होती म्हणजे समुद्राचा वेढा. पुन्हा लंकेतनी घर किती होते पहा. लंकेतनी 5 लाख घर दगडाचे होते, 7 लाख घर विटाचे होते, 1 कोटी घर काशाचे होते, 1 कोटी तांब्याचे होते आणि प्युअर सोन्याचे 7 कोटी होते. मग किती झाला पुरा हिशोब आता. इतके घर होते त्याच्या गावात. शुद्ध कांचनाची 7 कोटी. आपल्या घरात सोनं असते. आता तर म्हणतात घरातही ठेवायला चालत नाही, बँकेत नेऊन ठेवा म्हणतात. जास्त घरात ठेवा चालत नाही ना आता. त्याचं घरच सोन्याचं होतं म्हणतात. सोनियाची पुरी, समुद्राचा वेढा, समुदाय गाढा राक्षसांचा. आणि त्याच्या गावात सगळे राक्षस. कसे होते, गाढे. असे राक्षस नाही हवेनच पडतील चक्कर, नाही, गाढे, बलवान, धिप्पाड, भारदस्त, पराक्रमी, अस्त्र शस्त्रात निपुण, असे गाढे राक्षस. 2-4 नाही, अफाट असुर होते म्हणतात. मग आता वंश ब्रह्मदेवाचा, गाव सोन्याचं, संरक्षण समुद्राचं, अमाप राक्षस आणि इतकं सगळं. आयुष्य किती होतं, 14 चौकड्या आयुष्य गणना. 14 चौकड्या आयुष्य होतं. म्हणजे किती, सत्ययुग, त्रेतायुग, द्वापारयुग, कलियुग, याला 1 चौकडी म्हणतात. याला काय म्हणतात, 1 चौकडी. आणि हे 4 युग 14 खे फिरतील इतकं त्याला आयुष्य. 14 चौकड्या. केवढं आयुष्य सांगा बरं. हे आयुष्य एवढं मोठं आयुष्य. भाऊ कसे होते, हे भाऊ धुरा कोरणारे होते. कौतुंचा भाऊ धुरा कोरते म्हणतात. हातभऱ्यासाठी भांडणं करते म्हणतात. असे भाऊ होते का. बंधू वर्ग जाना कुंभकर्ण. कुंभकर्णासारखा भाऊ होता म्हणतात. बिभीषणाचं नाव नाही घेतलं बरं, कारण तो बिचारा रामकृष्णरीवाला होता ना, मजबूत माणूस सांगितला. कुंभकर्ण. आता तुम्हाला कुंभकर्णाबद्दल काय सांगावं आता. असं म्हणतात कुंभकर्ण समुद्रात जर उभा राहिला ना, कुठे, समुद्रात. समुद्राची खोली समजते का काय किती आहे. आज लोक समुद्र किती खोल आहे अजून याचं माप निघलं नाही. शेवटापर्यंत कोणी गेलं नाही समुद्राच्या. आणि त्या समुद्रात जर हा कुंभकर्ण उभा राहिला ना, तर समुद्राचं पाणी त्याच्या घोट्या इतकं यायचं. असा भाऊ होता म्हणतात. घोट्या इतकं पाणी भक्त. काय वीर, केवढा योद्धा असेल सांगा बरं तो. त्याला उठवाच्या वेळेस त्याच्या अंगावर हत्ती फिरवले होते म्हणतात. 1 हत्ती नाही हो, हत्ती उंट फिरवले. एक विनोद सांग. अतिशयोक्ती अलंकार आहे तो. अतिशयोक्ती अलंकाराचं उदाहरण म्हणून सांगतात. एक न्हावी हजामत करासाठी बसला. कुंभकर्णाची ती दाढी कटिंग करासाठी बसला. झालं असं ते. मग आता दाढी बिडी झाली, मग ते नाकातले केस कापायचे. ते नाकातले केस कापासाठी गेला आणि तितक्या त्याने घेतला श्वास कुंभकर्णानं. ते कैची गेली आत. आता जुना काळ, नाव्यापाशी एकच कैची, ती गेली आतमध्ये. श्वासासंग कैची गेली. आता कैची गेला, आता काय करा, दुसऱ्या श्वासासंग हात गेला कैची आणण्यासाठी. आणि त्याच्या हात जाऊन कैची शोधू लागला. कुंभकर्ण हात जाऊन कैची शोधायला लागला.
तर मग आतमध्ये तिकून एक दुसरा भेटला म्हणतात, राम 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 राम, का हो कोणीकडे? तो नाही म्हण राजा, मी बसलो म्हणे ते दाढी कटिंग करा असेल राजा, आणि ते काय करावं ते नाकातलं कसं कापता कापता माझी कैचीच आत आली म्हणे, तर ती आणासाठी आलो म्हणे. कैची गेली म्हणे, आली म्हणे आतमध्ये पडली, ते कैची घासाठी आलो म्हणे. ते म्हणे चाल वापस. म्हणे काऊन? माये 1000 उंट नाकात गायब झाले म्हणे याच्या, महिन्याभरापासून पोर आलो म्हणे. 1000 उंट महिन्याभरापासून सापडलं नाही. तू कैची चाल वापस, चाल, काही मजा नाही इथे, आता हे गेलं म्हणे. आता सांगा तो केवढा, आता हे अलंकार आहे अतिशयोक्ती. एवढा तो बंधू वर्ग जाना कुंभकर्ण, सांगा केवढा मोठा योद्धा होता. रावणाचं ऐश्वर्य आहे 80 सहस्रदया सुंदर कामिनी. कामिनी म्हणजे पत्नी. किती बायका होत्या आता? 80,000. बापा बापा, 80,000. लोक हिशोब लावतात, 100 वर्षाच्या आयुष्यात 80,000 कॅल्क्युलेटर लावतात. तर हे 100 वर्षाचा नव्हता ना, 14 चौकड्या आयुष्य गणना. याचं आयुष्य केवढं होतं? तितक्या वर्षात 80,000 नाही, अजूनही चालल्या असतात, कारण आयुष्यच फार मोठं होतं ना. आणि कोणत्याही नाही आणल्या, झिपऱ्यान टिपऱ्यान शेमळ्या नाकाच्या बोबऱ्या होटाच्या झिपऱ्या केसाच्या चिपळ्या डोळ्याच्या नाही जमा केल्या. आता सुंदर सुंदर सुंदरा कामिनी म्हणतात. त्यानं निवडून निवडून आणल्या. ज्या भागात गेला चांगली दिसली का बस उचलून आणली, बस अशा उचलून उचलून घेऊन आला तो. अशा किती? 80,000. हनुमंतराय कन्फ्यूज झाले तिथं. सीतेच्या शोधासाठी जेव्हा लंकेत जातात, पण अर्धरात्री जेव्हा सीताई साहेबाला शोधू लागली कुठे असेल म्हणून, तर यांना वाटलं रामप्रभू इतके सुंदर आहेत, तर रामाची सीता तितकीच सुंदर असेल ना. मग आता दुसऱ्यात फोटो बिटतो काही नव्हता त्यावेळेस. मग आता अंदाजी शोधाचं होतं, जी सुंदर आहे ते सीता, जी सुंदर आहे सीता. निघला पाहत सुंदर बाया, सुंदर असेल ते सीता. तर ज्या महलात जायचा ना रावणाच्या, आता त्या 80,000 बायाचे 80,000 महल सोन्याचे, त्या महलात गेला ती बाई पाहिली, बापा बाबा इतकी सुंदर आहे, मग ही सीता आहे. कन्फ्यूज झाला. पण मग ही तर खुश दिसते. नाही नाही, सीताई साहेब कशा काय खुश असतील रामा सोडून? नाही 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 नाही, ही सुंदर आहे पण खुश आहे म्हणजे सीता नाही. दुसऱ्या महलात, हा ती तिच्यापेक्षाही सुंदर, बापरे आता ही सीता आहेच. पण ही तर कच्चून हाणू लागली. नवरा जवळ नाही तर ही जेवलेली भाकर धकल का? नाही नाही, सुंदर आहे पण मग इतकी टाईट जीव राहिली म्हणजे नाही 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 नाही, ही नाही. एक एक महल फिरले. रावणाच्या प्रत्येक बायकोले पाहिल्यावर हनुमंताला वाटलं की इतकी सुंदर आहे म्हणजे ही सीताची आहे. विषय काय चालला आपला? हनुमंतराय कन्फ्यूज होतात, इतक्या सुंदर बायका आणि अशा किती 80,000. आणि त्या सगळ्यातली शिरोमणी माझी मुखरणी मंदोदरी. यानं जरी 80,000 बायका केल्या असल, पण तिची नजर दुसऱ्या माणसावर नव्हती. बरं पतिव्रत आहेत ह्या. पतिव्रती सांगत 5 पतिव्रता सांगितलेल्या, त्याच्यातनी मंदोदरीचा नंबर आहे. नवरा कसाही असो, बाईनं आपली लाईन सोडली नाही. आणि त्याच्यानंतर पुत्र पौत्रांचा लेखा कोण करी. का लेकर किती होते आता? 80,000 बायका, आणि सगळ्याच बायकाले लेकर, एकही बिचारी बिना लेकराची नव्हती. आणि मग आता एकीले एक म्हटलं तरी 80,000 लेकर झालेत. पण तेव्हा काही, आता या काळात 2-2 आहेत समजा, आणि तेव्हा तर कुटुंब नियोजनाचा कायदा नव्हता. त्याच्यामुळे मग आता एकीकडे 10 जरी धरले तर मग आता करा हिशोब, 80 गुणिले 10 तर किती होते? इतके लेकर. बरं इतकंच नाही, त्या लेकराचे लग्न झाले, लेकराले लेकर, लेकराचे लग्न झाले, त्यावेळी लेकर. आयुष्य केवढं होतं? माणूस जर 80 वर्ष जगला ना तर किती पिढ्या पाहिजे? आपलं पोरग पाहिजे, पोराचं पोरग पाहिजे, पोराचंही पोरग पाहिजे. किती वयात? 80 मध्ये. 80 वर्षाचा असला की बस पुढच्या 2-3 पिढ्या पाहून. बरेच जण नातवाचे लग्न पाहिले ना, आणि पंतू पण पाहिले तर असे आहेत ना. 80 वर्षाच्या आयुष्यात जर पंतवा लोक जाते, हा तर 14 चौकड्या, तर याचं कुठं गेलं असेल? काही लिमिट आहे का? कुठं गेलं असेल याचं? म्हणून तर म्हटलं पुत्र म्हणजे लेकर, पौत्र म्हणजे नातू. पुत्र पौत्राचा
तुकाराम महाराज म्हणतात कोण मोजमाप करावं. घर मोजले बरं, घर 5 लाख सांगितले इटाचे, 7 लाख सांगितले गोट्याचे, 5 लाख सांगितले सोन्याचे, 7 घर घर मोजता आले तुकाराम महाराज आले. बायकाही मोजता आल्या तुकाराम महाराज आले. पोरं नाही मोजता आले. बापा लेखा कोण करी. नातू पोरच मोजल्या जात नाही तर नातू कोण मोजाव. पुत्र पौत्रांचा लेखा कोण करी, मुख्य पुत्र हारी इंद्रा आणि या लेकर असतील मग ते असेच असतील ना. काही या पांदिनी, काही या गल्लीत, काही त्या गल्लीत, काही तलावावर, काही बाजारात, काही तिकडे असेच काट्टे असतील याचे. लय लेकर असल्यावर कोण कुठे काही मेळ लागत नाही ना. मग असे काट्टे होते गारवले. नाही नाही, मुख्य पुत्र हारी इंद्राणी, जो मोठा होता ना त्यानं इंद्राला हरवलं होतं म्हणतात. असे एकापेक्षा एक पराक्रमी, बलवान, हुशार, विद्वान लेकर होते म्हणतात. हे सांगितली रावणाचा सगळं मोजमाप तुकाराम महाराजांनी केलं. पण इतकं सगळं डिटेल सांगायची काय गरज होती बरं तुकाराम महाराजांनी. इतकं डिटेल का सांगितलं. ते डिटेल आपले डोके जाग्यावर या म्हणून सांगितलं. इतक्या डिटेल मध्ये का मांडलं सगळं हे. रावणाचा मोठेपणा करासाठी इतकं डिटेल मध्ये नाही मांडलं हे. आपले हे जराशे जाग्यावर याव, आपल्याला समज याव, आपण सुधराव म्हणून हे सगळं सांगितलं. म्हणजे काय तर पा तुकाराम महाराज म्हणतात, तुका म्हणे ज्याची संपदा एवढी, तुका म्हणे ज्याची संपदा एवढी, तुका म्हणे ज्याची संपदा एवढी. किती तुका म्हणे ज्याची संपदा एवढी, सांगा ते कवडी गेली नाही, सांगा ते कवडी गेली नाही, सांगा ते कवडी गेली नाही, सांगा ते कवडी गेली नाही. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. जरा कान टाईट करून ऐका, डोकं जरा जागेवर ठेवून ऐका. महाराज काय म्हणतात, तुका म्हणे ज्याची म्हणजे रावणाची संपदा एवढी, एवढी प्रॉपर्टी होती म्हणतात रावणाची. म्हणजे नुसता पैसाच नाही, वंश एवढा पवित्र, गाव सोन्याचं, 7 कोटी घर सोन्याचे, सुंदर सुंदर 80,000 बायका, कुंभकर्णासारखे बलवान भाऊ, 14 चौकड्याचं आयुष्य, पाठीमाग हजारो असुरवीर सोबत त्याची मदत, आणि लेकर नातू याच्याबद्दल काय बोलाव, एकापेक्षा एक पराक्रमी. इतकं सगळं म्हणजे सगळ्याच बाबतीत रावण काय होता, रावणाजवळ नाही असं काहीच नव्हतं. ज्याची आपण आज अपेक्षा करतो ना, ह्या सगळ्या गोष्टी रावणाजवळ होत्या. आणि किती होत्या. पैसा आपल्याजवळ आहे पण किती आहे. रावणापाशी सगळं होतं, अमाप होतं, त्याचं काही लिमिट नाही. तुका म्हणे ज्याची संपदा एवढी, एवढी संपदा म्हणतात, पण सांगा ते कवडी गेली नाही. कवडी कवडी समजते का. पहिले कवड्या चालत जात जाय, आता कवड्या चालत नाही. पूर्वी 50, 60, 70 वर्षाच्या अगोदर चलनातनी कवड्या होत्या. कवडी म्हणजे पैशाच्याही खाली होती, ती खडकूच्याही तिची खाली होती. सगळ्यात निकृष्ट नाणं म्हणजे कवडी, सगळ्यात हलकं नाणं म्हणजे कवडी. आजच्या काळात सगळ्यात हलकं नाणं कोणतं आहे, सगळ्यात कमी किमतीचं नाणं कोणतं आहे आज. 1 रुपया चालते ना अजून आपल्याकडे. 1 रुपया चालते म्हणजे 1 रुपया सगळ्यात निकृष्ट आहे. म्हणजे आजच्या भाषेतनी एवढं सगळं रावणापाशी, पण रुपयाही संग नेला नाही. तुम्ही काय नेसाल. आता रावणाची आपला हिशोब करू आपण. बरं बरं बरं, ब्रह्मदेवाच्या घरात जन्म आहे रावणाचा. तुमचा कोणाच्या घरात. आमचं म्हातारं पिऊन येत जाय. 2-4 बायका होत्या त्याला, 1-2 लग्नाची तीन, बाकीच्या बिया लग्नाच्या करून बसलं होतं. याच्या खानदानीत पण पैदा व्हायला. आणि लक्षात, हे आपला वंश आहे. इथून आपण आलो. सांगा आता, म्हणजे किती पवित्र वंश आहे आपला. तो ब्रह्मदेवाच्या वंशातला.
आणि आपले पूर्वज कसे होते तर अगऊ टिंगल टवाळ्या चापट चोऱ्या माऱ्या सब धंदे करून बसलेले, त्याच्या अवलादी आपण, म्हणजे इथे फेल गेलो आपण. ठीक आहे बर. घर हाय म्हणे बापाच्या हातचं जराच आहे. आता घरच केवढाला सांगा बरं. आता रावणाचं घर सोन्याचं, एक नाही सोन्याचे घर रावणाचे, पुरं गाव रावणाचं होतं. तुमची किती प्रॉपर्टी आहे, किती प्रॉपर्टी आहे, आपली गावात जागा किती आहे, आपलं घर किती स्क्वेअर फूट आहे, आपल्याजवळ वावर किती एकर आहे, किती जमीन आहे आपल्यापाशी रावणाच्या मानानं. बरं चला पुढे. आयुष्य किती आहे, आयुष्य आयुष्य कायचं बाबा, काही येईन भरोसा नाही, आयुष्याचं काही नाही. बर भाऊबंद सारे काय म्हणतात टपूनच बसेल आहे. एकही चांगली भावना करणारा भाऊ नाही. काही बिघडते बिघडते पाले टपून बसेल आहेत, आणि बिघडवाले साऱ्यात पुढे तेच आहेत. दुसरं कोणी बिघडत नाही, पिना मारणारे कोण भाऊ की हेच पुढे असतात. खिये काढण्यात हे दे. म्हणजे रावणाचे भूपा कसे, कुंभकर्ण सांगे की रावणा देऊन टाक रामाची सीता. अरे ते ईश्वर आहे. ते म्हणे प्रवचन नको सांगू, मुकाण युद्धाला चालला जाय. मुकाण तुले प्रवचन सांगासाठी अक्कल शिकवासाठी उठवलं नाही, मग चाल मुकाण युद्धाला चालला जाय. सांगा कुंभकर्णाला माहीत आहे तो पुढचा ईश्वर आहे, पण कसा भाऊ असेल, पुढचा देव आहे पण भाऊ म्हणते युद्धाला जाय. गेला. असं नाही म्हटलं की मी देवासंग विरोध कसा करू म्हणून. तुला का नालायक आहेस, तू चुकला, तू अन्यायाने वागू लागला, मग मी अन्यायाला मदत करत नाही. नाही नाही, भाऊ अन्याय होता मोठा, पण भाऊ आहे ना आपला मोठा, देवाच्या विरोधात गेला. असे भाऊ पाहिजे तर भावासाठी देवाच्या विरोधात गेला. आपले भाऊ कसे आहेत आलं लक्षात. म्हणजे काय आहे सांगा. आणि त्याच्यापाशी 80,000 बायका, तुमच्यापाशी किती आहेत, एक. नवरा एकच असते ना, दोन्ही कुण लावून घ्यायचं, एकच बायको आहे, एकच मालक आहे. हा आणि ती बाई कशी आहे, आता ते सांगून झालं मग अशी, तिचे केसन डोयेन तोवाळ कसा आहे, ते एक शब्द चांगला बोलत नाही. आणि रावणाच्या बायका सुंदर, आणि रावणाच्या पतिव्रता होत्या सगळ्या सुंदरा कामिनी. आलं लक्षात. त्याच्यानंतर लेकर, बापा ते लेकर मनाच्या कामात ती साऱ्या अवलादी आहेत. ती लेकर ते लेकर मना सोबत त्याला पूत नाही. आता मी त्या एका मोठ्या महात्म्याचं ऐकलं, त्यानं लज खालच्या शब्दात सांगितलं. ते एक मोठे वृंदावनात संत होऊन गेले, नारायणदासजी महाराज, राजेंद्रदासजी महाराजांच्या गुरु सारखे होते ते भक्त नारायणदासजी महाराज. ते म्हणे पूतही पोटातून येते म्हणे, आणि मूतही पोटातूनच येते म्हणे. लक्षात आलं तुमच्या. पूत जर लायकीचा असल तर पूत म्हणे, नाही तर मग कारण ते कुठं रामकृष्ण हरी. आता याच्यापेक्षा काही स्पष्ट बोलणं बरोबर. काय काम आहे सांगा बरं लेकर. आणि रावणाचे लेकर सांगा. म्हणजे पहा रावणाचं इतकं सगळं सगळं चांगलं, ताकदही होती, सत्ताही होती. रावणाच्या पाठीमाग किती लोक होते, समुदाय गाडा राक्षसाचा. एका शब्दावर सगळे धावायचे. तर आपल्याला भीक मागायला लागते, पाहिजा बरं आम्ही उभं, पाहिजा बरं. तुमचे वाहना पुढे हवंच तुमच्या माग खूप साले मागून. कोण आहे आपल्या माग सांगा आता. म्हणजे रावणाचं इतकं असून तुकाराम महाराज म्हणतात मेल्यावर त्यानं संघ काहीच नेलं नाही म्हणतात. सांगा ते कवडी गेली नाही. मग त्याचं इतकं चांगलं असून त्यानं संघ काही नेता नाही आलं. आपलं तर काही चांगलंच नाही हो. रावणा एवढं नाही पण, आणि रावणासारखं चांगलं नाही पण, तरी त्याच्यातच मन गुंतलं आपलं, त्याच्यातच मरमर चालू आहे आपली, तेच धरून ठेवणं चाललं. काय तो नाही नेऊ शकला, आपण काय नेऊ शकणार आहोत. हा सोबत नेता येत नाही ते, पण त्याच्या द्वारा. पूर्वी कसं असे माहित आहे का, पैसे जास्त जमा झाले की पैशाचं रूपांतर सोन्यात करत जायचं, पण सोनं दाबून ठेवत जायचं. नोटा वाढल्या की मग लय मोठ्या नोटाचं थोडं सोनं होत जाय ना, म्हणजे कमी जागेत नाही. नोटा वाढल्या की सोनं घ्यायचं, नोटा वाढल्या की सोनं घ्यायचं, ते जपून ठेवायचं. तसं आजच्या काळात
म्हणजे आजच्या काळात आपल्या जवळ जे आहे ना ते रावणासारखं आपल्याला पण सोबत नेता येणार नाही, पण जे जवळ आहे ना त्याचं रूपांतर करा पुण्यात. पुण्यात रूपांतर केलं तर संघ नेता येते. काय सांगावं, पुण्य तर कराच वाटत नाही, तोंडावर तर 12 वाजतात. काय सांगावं बाबा, आफत आहे खरंच. लयच लोक चिकट झाली अकलयुगात. काय बोला आता, ते बोलू बोलू मलाही टेन्शन येते. काय मेल्यावर रावणानं तुकारामाला सांग एवढं सगळं काय सांगितलं की एवढं मोठं असून काही सांगितलं नाही. सांगा ते कवडी गेली नाही. आपण काय सोबत नेणार आहोत, पण सोबत नेता आलं पाहिजे. ते कन्वर्ट करा, पुण्यात कन्वर्ट करा. पुण्य करासाठी काय करावं लागते, काय करावं लागते, युवयाच्या घरी चांगला चांगला अयर न्या लागते. मग त्याचं काय होते, पुण्य होते नाही का. युवई जवई सोबती किंवा वावरात पार्ट्या द्यायच्या, त्यानं काय होते, यानं पुण्य होते का. काय करायचं, दिवाळीले पोरीले कपडे घेतले, नातवाले कपडे घेतले. बापा किती खर्च केला म्हणजे दिवाळी पोरीसाठी. आमच्या उपकाराला सांग ना आम्हाला, तू काय उपयोग आहे त्याचा, त्याचं पुण्य उरालं का. इतकं करून त्याचे शब्द कसे असतात, पुण्यात कन्वर्ट करा सगळं. ते होते का एखादी पंगत घालायची बुद्धी आपल्याला. मायेची शपथ घेऊन सांगा, 5, 50, 100 रुपये वाढून पावती फळावते एखाद्या दिवशी. मागच्या वर्षी तर 1000च होते म्हणतात. 1000 नाही, 1000 लय झालं सांगितलं मी. मागच्या वर्षी तर 200च दिले होते म्हणतात. मग 200च फाळला. मग मागच्या वर्षी पण आतापर्यंत काही वाढलं नाही का, तेल वाढलं नाही का, साखर वाढली नाही का, कपड्याचे भाव वाढले नाही का. मालाले बला भाव पाहिजे तुमच्या. कापूस कमी झाला म्हणतात, तुरीले भाव कमी झाले म्हणतात. सप्त्यात काय सांगतात की मागच्या वर्षी इतक्याचीच दिली होती. काय बुद्ध्या चालल्या. कन्वर्ट करा पुण्यात सगळं. हे पुण्य सोबत नेता येते. मग लेकरासाठी काय ठेवा, तुम्ही मेल्यावरती का पुण्यतिथी करणार आहे तुमची. मग करील ना, तुम्ही तुमच्या बापाच्या केल्या म्हणून ते तुमची कराल नाही. तुमच्या सासू सासऱ्यानं जमा करून ठेवलं, तुमच्या माय बापानं तुमच्यासाठी कमवून ठेवलं, तुम्ही त्याची चांगली आठवण करत असाल ना. बरोबर आहे का, गेले भुलून. मग तुम्ही जर तुमच्या मायबापाले भुलले, सासू सासऱ्याला भुलले, तुमचे लेकर तुमची काय आठवण ठेवणार आहेत बापा लेकरासाठी. तशी तुम्हाला तुमच्या मायबापाची कदर नव्हती, तुमचे लेकरही तुमची कदर करणार नाहीत. हातात आहे करून घ्या. किती चिकटपणा. हीच एक जागा अशी आहे की जिथे आपल्या जवळचं, इथे आपल्या जवळचा पैसा, आपलं शरीर, इथे खर्च करा सगळं. आपला वेळ, देवानं जे जे आपल्याला दिलं ना ते सगळं इथे खर्च करा. नुसत्या पैशाचा विषय नाही बरं. देवाने शरीर दिलं, रात दिवस टप्पे उचलते तिकडे. आणि म्हटलं का रे वा चालणं इथे काम करायसाठी, नाही मग लय उशीर होते म्हणतात आणि मला लयच त्रास होते. भागवत ऐकले नाही, लय वेळ बस लागते म्हणतात, मग ऐकून बसवल्या जात नाही. आणि टप्पे बदलताना अंधारात बसते इचू काट्या, थंडीत. ते मागच्या 15 किती थंडी होती, त्याच्यात वावरात झोपासाठी सोकारी. आणि तरी त्रास होत नाही का, मंडपात त्रास, गरमी होते म्हणतात. अरे तिथे ताण दिला फायदा काय. इथे पुण्यात कन्वर्ट झालं. ते हे वेळ आपण बस स्टँडवर दिला, त्याचा काय फायदा. काय लोक आहेत, काय म्हणावं लोकाले. आता नाव्याच्या टपरीत, कोणाच्या हॉटेलात, टेलरच्या दुकानात, कोणाच्या याटोत अशीच बसेल बरं सारे. घरी गमत नाही, सगळे बस स्टँडवर बसतात. तिथे बसायला जागा आहे नाही, धुळला ऊन. तिथे का एसी लावेल आहे हॉटेलमध्ये, त्या भज्याचा वास, आणि सारे लोक थुकतात त्या पुळ्याचा वास. ते केस कापणाराचे केस उडतात अंगावर. उठ बाबा इथून. शेवटी मन लागते बाबा खुर्ची खाली करणं, गिरायकला बोच देणं. बसा म्हणता, मी जरा इकडे सरकतो म्हणतात, तरी तिथून उठत नाही. सांगा आता. आणि मग हा वेळ किती खर्च करणं चालला, त्यांना का पुण्य उरायला का. आणि तोच वेळ जर इथे येऊन बसलं तर, म्हणजे आपलं जे आयुष्य आहे, वेळ आहे, त्या वेळाचं आपण पुण्यात काय केलं, रूपांतर केलं. आपला परिवार, लेकरं पाखरं बायको नवरा सब इथे हाकलत आणायचे. तर इथे असाल तर बरं होईल ना काही ना काही संसाराचं. परिवाराचं पुण्यात रूपांतर करून घ्यायचं. देवाना पहिले बुद्धी दिली, देवाना पहिले गुण दिला. का हो, तुम्हाला तर मृदंग वाजवता येते. हो वाजवता येते. तुम्ही दिसत ना हरिपाठात, फुकट कोण टोले घ्यावं म्हणते.
सांगा आता का हो, तुम्हाला तर तुम्ही जरा त्या माळकरी आहात, तुम्ही भजन, तुम्हाला हरिपाठ म्हणताय, तुम्हाला काकडा म्हणताय, ते तुम्हाला जमते ना सगळं राज, सगळे तुम्हाला जमते ना हे. मग लोक वापरून घेते म्हणतात, लोक आपला ढुंगण पुसासाठी गोट्यासारखा वापर करून घेते म्हणतात. अरे देवानं गुण दिला, घरी पसरून काय करतं, जाऊन बस त्या मंडपात, त्या हरिपाठात काकड्यात जाय, देवानं तुला गायचा वाजवाचा गुण दिलेला आहे, तुझ्या पाठांतर आहे तर देवानं तुले, देवाची तुझ्यावर कृपा आहे. आणि या सगळ्याचा कन्वर्ट कर पुण्यातनी. केवढा गायक असला घरी बसला त्याच्यापासून पुण्य होते का? आणि तो इथे आला तर म्हणजे नुसता पैसाच नाही, आपल्याजवळ जे बुद्धी आहे, आपल्याजवळ जो पैसा आहे, आपल्याजवळ जो परिवार आहे, आपल्याजवळ जे आयुष्य आहे, या सगळ्याचं कन्वर्ट पुण्यात करा. आणि पुण्य सोबत नेता येते काय? शरीरानं झटलं पाहिजे माणसाला. आचारी स्वयंपाकाला सांगणं म्हणजे लाज आहे, लाज. हे लाजीरवाणी गोष्ट आहे. साऱ्या गावाचं घेणं नाही आपल्याला, पण परमार्थी कधी सांगतो. आपल्या टेकडीवर कार्यक्रम असतात तो 11 वाजता 12 वाजता, काही काही महात्मे 1 वाजता येतात. त्या मागच्या कार्यक्रमाला तर इतका जोक झाला, आम्ही 2 जण 3 जण नाही का, 5 माणसं आपण नाही का, 5 माणसं आणि 3 बाया. 11 वाजता, पावणे 11 वाजता 5 बाया आणि 3 माणसं. स्वयंपाक 300 लोकांचा होता, स्वयंपाक 300 लोकांचा. आणि पावणे 11 वाजता किती माणसं होते हजर? जपाले किती माणसं हजर होते? 8. मग संजू महाराज बोलते नाही, झोडपायला पाहिजे, जेवाले 300. म्हणजे जेवणाबद्दल काही म्हणणं नाही, जेवू घातलंच पाहिजे, प्रश्न चांगली गोष्ट आहे ते, पण काही आपल्याला लाज शरम तर असाव. काय सांगा बरं, घरचेच लोक जर 12-1 वाजता, मग 8 जणांना मी डोळे बंद करून घेतले, बाबा कुठरोक बोलाव, काय काय बोलाव, घेतलं डोळे बंद करून. 2 तास जेव गेला पण नाही का, 2 तासात 8चे 14 झाले फक्त. 2 तासात किती? 8चे 14 झाले 2 तासात. आणि मग यायला विचारलं, का हो जपच करता का? स्वयंपाकाला टाइम होता अजून, का हो जप का प्रवचन? म्हणजे करा ना जरा प्रवचन. तर मी विचार करू 14 माणसाला काय प्रवचन, 13 काय, 14 मी होतो ना, 13 काय प्रवचन सांगू, सारा हॉल रिकामा. मग जाऊ द्या, करा. स्वयंपाकाला वेळ लागला म्हणून जवळपास दीड तास का 1.5-2 तास प्रवचन झालं. 1.5 तास जरा म्हणजे 2 तास जप पण 1.5 तास प्रवचन, म्हणजे किती झाले? 3.5 तास. आणि 11:15 धराबर किती झाले मग? म्हणजे 1:30 वाजला होता का? 1:15 झाले आरती करेपर्यंत. प्रवचन होईपर्यंत 14चे 25 झाले. प्रवचन सर लोक 25 तुम्ही होते, चिखल सावंगीकर शेवटचे तुम्ही आधी येऊन बसले होते ना, संपल्यावर 25 तुम्ही होते. म्हणजे जप सुरू झाला तर 8, 2 तासात 14, 1-2 मागं पुढील जरा 7 आणि 14चे 25 प्रवचन झाल्यावर 3.5 तासाच्या बाद. मला इतकं टेन्शन आलं, मी म्हटलं 300 लोकांचा स्वयंपाक केला, 25 इथे येत आणि 25 बाहेर असतील, जे लय असले 70-80 लोक. किती लोक स्वयंपाक उरते? आरतीसाठी असं गेटच्या बाहेर आलो, 150 लोक असे बसले होते तिकून. अरे बापरे, 150 लोक मंदिरात ओट्यावर त्या सावलीत. बापा बापा, काय करावं सांगा आता, किती आफत आहे. म्हणजे जसं जसा स्वयंपाक म्हणजे ते टाइम होत चालला तसं तसे कठीण काम आहे. काय सांगा बरं, काय रूपांतर करसाल पुण्यात सांगा बरं. आता हे काही जोक नव्हता, हे रिअल कंडिशन, हे साऱ्यानं पाहिलेली कंडिशन आहे. सांगा आता, सांगा स्वयंपाकाला. अरे नशिबानं आपण काही काही धर्म असे आहेत, काही काही संप्रदाय असे आहेत की त्याले असे कार्यक्रम करता येत नाही ना, त्याले स्वयंपाक करता येत ना, त्याले लोकांना जेव घालता येत, काही काही करता येत नाही. किती आपल्याला देवानं म्हणजे केवढं दिलं ना, त्याला पूजा करता येत ना, त्याला भजन करता येत. असे लय संप्रदाय, त्याला भजन पूजन काहीच करता येत नाही, पंक्ती घालता येत नाही, पण सप्ते पण त्याला करता येत नाही. देवानं आपल्याला काय किती दिलं सांगा बरं, काय कंडिशन आहे. आपणच स्वयंपाक करावं, स्वयंपाक झाल्यानंतर आपणच भजन जप करावं, आपणच प्रवचन ऐकावं, आपणच आरती ऐकावं, आपणच आरती करावं.
आणि हे सगळं झाल्यावर आपणच जेवा, याला परमार्थ म्हणतात. आलं लक्षात? म्हणजे स्वयंपाकही आपलाच पाहिजे, आपल्या खिशातून पैसे देऊन स्वयंपाक असला पाहिजे, थोडेफार काही ना काही त्यात आपलं सहकार्य, म्हणजे बनवाले आपला हातभार असला पाहिजे. आणि ते सगळं तयार झाल्यावर मग नुसतंच खाता का? नाही, भजनासाठी सगळं आहे. थोडंसं भजनही आपणच बसून केलं पाहिजे. या निमित्तानं साधू संतांचे 4 शब्द म्हणजे प्रवचनही आपणच ऐकलं पाहिजे. आणि या सगळ्या कार्यक्रमाचा समारोप म्हणजे आरती, ते करायला आपणच असलं पाहिजे. आणि मग सगळं आपणच केलं तर जेवणही आपणच केलं पाहिजे. आमचं तर म्हणणं असं आहे, जेवूच घालायचं नाही जो नुसता जेवासाठी आला तो. आणि जेवू नये म्हणजे जेवणाऱ्यांना जरी जेव म्हटलं, पण ज्याच्या हातून परमार्थ घडत नाही ना, त्या माणसानं पंक्तीत बसू नये. कोण्या बेसवर तू जेवायला बसला? तू कर्ज करून चालला अंगावर, तुला असं वाटू राहिलं की एक सांज भागली, नाही, 100 रुपये खर्च झालेले परवडले, पण तुझ्या सत्वाची हानी झाली. तुझ्या ना ज्याचं तू अन्न खाऊ राहिला ना, तू त्याचं अन्न खाऊ राहिला, काही सापडत नाही हाती म्हणे हान, सापडत नाही, तू अन्न हाणू लागला आणि ते तुझे पुण्य हाणू लागला. मग अन्न महाग का पुण्य महाग? जेऊ घालणारा म्हणजे काय ते काय फुकट आहे का? ते आपलं पुण्य जाते ना, म्हणजे पुण्य घेऊन राहिला. मग आता काय करा? भरपूर पुण्य करा. तुम्ही कथेत बसेला, तुम्ही जपात बसेला, तुम्ही हरिपाठाला होते, तुम्ही काकडा केला, तुम्ही सेवा केली, मग तुमचं भरपूर पुण्य झालं. भरपूर पुण्य झालं ना, आणि मग तुम्ही ते अन्न खाल्लं. आता ते अन्न तुमच्यावर परिणाम करणार नाही, ते अन्न तुम्हाला काही छळणार नाही, तुमचं काही घेणार नाही. कन्वर्ट करा आपल्या जवळ जे आहे ते. 8 दिवस सप्ताह असते, काय करावं? 100च्या पावत्या, 300 मजुरी बरी घेता, 500 700 रुपये. कापूस आहे म्हणतात बापा. मी काल गेलो दर्शनासाठी मुदगलेश्वर महाराजच्या, आणि माया ओळखीच्या बाया पिशवीत बघल्या, काल सांगा पिशव्या अडकून चालल्या होत्या कामासाठी. दिसलं की त्याच्या अंगावर काटा आला. अरे रे 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 रे, कुठेच महाराजाला दिसलो. म्हणजे आज सप्ताह आहे आणि मी महाराजाला कामाला जाताना दिसू? आता मी इतका बापा भारी, मी असा उपरनं घेतलं, असं करून घेतलं, तसं काही मी पाहिलंच नाही बापा, पाहिलंच नाही. इकून जाताना अशी मान खाली केली अशी, बापा मी बस पाहिलं. तिने काय बिचारी शरम वाटू द्या, त्याला कशाला लाज बापा, बस आपण पाहिलंच नाही बापा. आणि तिकून वापसीत ज्या भेटल्या ते खाली पाहून आलो, म्हणजे त्याला वाटावले की महाराजचं लक्ष आहे. कोणासंग चाप्टरपणा करता? रावणाचं एवढं सगळं पाहिलं, काही सांगा ते कवडी गेली नाही, इतकं सांगायचं काम पडलं रावणासाठी तुम्हाला. आता एका बाईले फुलवाता मागितल्या आरतीसाठी. नाव सांगसाल मग मला सांगितलंच नाही, जी आहे तिला समजून बरोबर. हा तुम्ही करसाल, हिची गोष्ट आहे त्याची गोष्ट आहे, मला का समजलं हिची त्याची गोष्ट आहे, हे निंदा नाही. कंडिशन काय लोकांची आज, काय मानसिकता आहे. फुलवाता आरतीसाठी, तर बाईने म्हटलं तूप आणून द्या, फुलवाता बनवून देतो. मागणाऱ्याला बायकोन पोरगी नाही का? तुझ्या घरी तूप आणून देऊन फुलवाता बनवल्यापेक्षा आणून तर मग मलाच माझ्या घरीच बनवता येतात ना. केवढा हलकटपणा आहे. तुम्हाला खोटं वाटत, तुम्ही लोक दिसले मला बोला वाटत तुमच्या लोकांसंग, अजिबात बोला वाटत नाही, असं अंगावर काटा उभारा तुम्ही दिसले की. पण असं वाटते की जाऊ द्या बाबा, काय अपमान करता का काय टाळता, नाही तर खोली बंद पाहून जा, कार्यक्रमही नाही करावं दादा. फुलवात द्यायची जर एवढी हे नाही, समजा ती भावना नाही, तर वर्गणीन पंगतन काय खरं सांगा बरं. हा पर्व काळ आहे, या पर्व काळात आपण जे जे पेरून आता ते अनंत अनंत पटीने भेटणार आहे. कोणाला आग्रह तर नसते ना, देवासाठी कोणाला आग्रह करू नये. आग्रह संसारात असते. बहीण म्हणते मला हलकी साडी नाही पाहिजे संसारात, इवाई म्हणते इतकाच हुंडा पाहिजे, जवाई म्हणते मला पहिल्या दिवाळीला हेच कपडे पाहिजे. हे सगळे हट्ट कुठे असतात? संसारात असतात. परमार्थामध्ये हट्ट नाही, दुराग्रह नाही. आणि संसारात जर काही कमी पडलं ना, तर मरे लोक उसनतात, तुझ्या बापानं तुझ्या मायनं असेच कर, एकमेकाला तुझ्या भावानं तुझ्या युवानं आयुष्यभर टोचण्या असतात. या परमार्थात नाही. तुम्ही किती जरी दिले, सप्ताह झाला
त्याच्यावरून पाणी फिरलं. कोणी म्हणत नाही की यानं असं केलं का त्यानं तसं केलं इतकी दिली. नाही 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 नाही. सप्ताहामध्ये ती हट्ट नाही, ती जबरदस्ती नसते, ती जबरदस्ती संसारात असते. आणि एवढी दुराग्रह असूनही आपण ते करतो आणि त्याचा रिझल्ट काय असते. आणि परमार्थामध्ये पर्व काळ आहे, अनंत अनंत पटीनं परत भेटते. रावणासारखा माणूस जर सोबत काही घेऊन जाऊ शकला नाही, स्वतःला ओळखा आपल्याजवळ काय आहे आणि किती आहे आपल्याजवळ, आणि आपल्याला याचं जास्तीत जास्त पुण्य कसं करून घेता येईल आणि ते सोबत नेता येते, तेच पुढे कामी पडते. या जन्मातल्या नोटा पुढच्या जन्मात कामी पडत नाहीत. या जन्मातलं घर पुढच्या जन्मात कामी पडत नाही. या जन्मातली काही आज पुढे काहीच कामी नाही पडत. हे कन्वर्ट करा. देवानं गुण दिला, गुणानं पैसे नका जमा करू, पुण्य संचय करा. देवानं पैसा दिला, त्याचा पुण्य संचय करा. देवानं बुद्धी दिली, त्या बुद्धीचा इथे वापर करा. आपल्या बुद्धीनं इथले कोणते चांगले कामं होऊन जातील. देवानं आपल्याला शक्ती दिली, ती शक्ती आपली इथे खर्च करा. देवानं आपल्याला आयुष्य दिलं, तो वेळ इथे घाला. देवानं हे शरीर दिलं, ते परमार्थात खपवा, याच्यात लावा. ते सगळं पुण्यात रूपांतर होऊन जाईल. आणि हे सुटके जे आहे ना, जशीच्या तशी पुढच्या जन्मात भेटील. आपण म्हणतो ना, त्या माणसाला कशा काय पंक्ती घाला वाटते काय माहित. पहिल्या जन्मातले संस्कार तू घेऊन आला सोबत, गॉड गिफ्ट आहे. आलं लक्षात. तर हे असा विषय आहे. म्हणून तुकाराम महाराजांना रावणही मोठेपणा दिला रावणाले. रावणाची छाती बुगली असून पाशान परिस रावण, वा वा तुकाराम महाराज काय वर्णन केलं, वाय वर्णन केलं. शेवटी त्याला झोडपा हटले का, सांगा ते कवडी गेली नाही असा हा रावण. अजूनही जरासा सांगणं बाकी आहे रावण, पण आपण 10-15 मिनिटं थांबू आणि उर्वरित कथा भाग जे आहे आपण दुपारून सांगू. सद्गुरुनाथ महाराज की जय. तुम्ही